जर जरांगेने असं जर बोलले असतील तर पोलिसांनी यावर तातडीने कारवाई केली पाहिजे असं मला वाटतं। एक प्रकार त्यांचा रोष हा ओबीसी नेत्यांकडे दिसतो की त्यांच्या अत्याचाराचा कटाकोटी त्यांना असं वाटत होतं की माझ्यावर जो कट रचला, त्यांनी आणखी काही नेत्यांच्या विरोधात कट रचला, त्यामध्ये त्यांनी पंकजा मुंडे आणि संकेतचं नाव घेतलं। नाही, मला याच्याबद्दल पूर्ण माहिती नाही आहे, पण ज्यांनी काही हे केलं असेल किंवा जे काही त्यांच्याकडे माहिती असेल त्यावर पोलीस कारवाई करतील असं मला वाटतं। त्यांनी असाही शब्द वापरला की फडणवीसांनी सुद्धा सावध राहावे, म्हणजे नेमकं काय शिजून आले या सगळ्या मागे असं वाटतं। नाही, मला काही माहिती नाही। मी वारंवार सांगतो की जरांगेने जर इतका मोठा गौप्यस्फोट केला तर पोलिसांनी तातडीने काळजी घेतली पाहिजे आणि तातडीने चौकशी केली पाहिजे। मी मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे का की हे सगळं प्रकरण गंभीर आहे, तुमच्या मुलाचं नाव आहे, त्या पोलिसांना जातीनं या सुरक्षेचा प्रश्न आहे। नाही, बिलकुल लक्ष दिलं पाहिजे पोलिसांनी आणि तातडीने कारवाई केली पाहिजे। कोण कोण याच्या मागे आहे त्याचा पर्दाफाश केला पाहिजे। 24 तासने जे पुण्यातलं जमीन प्रकरण उघडकीस आणलं होतं त्याबाबत अजित पवारांनी एका प्रकारे कबुली दिली आहे। 4 महिन्यापूर्वीच असं काहीतरी घडत असल्याची कल्पना आल्याची ते बोललेले आहे। आता अजितदादांनी जे म्हटलं आहे शेवटी त्यांना त्यांची माहिती आहे, पण राहिला महसूल खात्याचा प्रश्न, तर महसूल खात्यांनी प्राथमिक जे काही आमच्याकडे रिपोर्ट आला आहे त्या आधारावर एक तहसीलदार, आमचा मुद्रांक अधिकारी आणि जेव्हा हे मुद्रांकाचे डॉक्युमेंट ज्या ज्यांनी केले, कंपनीचा मालक असेल, खरेदी विक्री करणारे असतील, जे काही नोंदणीच्या वेळी ज्यांनी ज्यांनी सह्या केल्या, कंपनीचे त्या ठिकाणी जे काही कंपनीमार्फत ज्यांनी सही केली किंवा त्या डॉक्युमेंटवर ज्यांनी ज्यांनी सह्या केल्या, ह्या ज्या पहिल्या टप्प्यात आम्हाला आढळल्या त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे आणि पुढील सखोल चौकशीमध्ये इतर गुन्हे दाखल होतील। काल एकनाथ खडसे यांनी असं म्हटलेलं आहे की मी महसूल मंत्री असताना या प्रकरणाच्या बाबतीत माझ्यावर प्रचंड दबाव होता, सहाय्यक निबंधकांची नार्को टेस्ट केली तर सत्य समोर येईल। आता तुमच्याकडे ते का नाही, एकच सांगतो की आता प्राथमिक चौकशीत आम्हाला जे दोषी वाटले त्यावर निलंबनाची कारवाई FIR केली आहे। आता सखोल चौकशी आमचे SCS महसूल खारगे करतायत, तर खारगे समितीचा रिपोर्ट आला की मग त्या सखोल चौकशीत त्या कंपनीचे डायरेक्टर कोण आहेत, प्राथमिक चौकशीमध्ये जे जे नोंदणी करण्याच्या वेळी स्टॅम्पवर जे काही कंपनीची नोंदणी झाली वगैरे वगैरे ते आढळल्या त्यांना आम्ही कारवाई, पण पुढच्या टप्प्यात समितीचा रिपोर्ट आला पुढची कारवाई